मी उपोषणाला याच्यासाठी बसलेला आहे की जे शासनाकडून बचत गट THR हा शासनाकडून राज्य शासनाकडून गावाला पुरवला जातो अंगणवाडीला, पण विषय असा आहे की हा अंगणवाडीत हा राबवले जातच नाही आणि ह्याचे पैसे जे बचत गटाचे आहे का हे आशा सेविका हे आणि त्यांचे सुपरवायझर हे काढून घेतात. दर महिन्याला 10-10 हजार असो 20-20 हजार असो, आणि हा 10-20 वर्षापासूनचा मोठा भ्रष्टाचार आहे आणि हा टोटली भ्रष्टाचार आढळलेला आहे 42 लाख रुपयांचा. का? कारण की मी हा आवाज अशासाठी उठवलेला आहे, जे गावाचे 6 वर्षाचे जे मुलं आहे ना, लहान लहान लेकरं, त्यांना हा आहार दिला जातो बचत गटाचा THR म्हणजे काय? चना डाळ, साखर, गहू, तेल, शेंगदाणे हा लेकरांना पोषण आहारासाठी दिला जातो. पण हे काय करतात, हे जे शासनाचा माल येतो का हा परस्पर विकला जातो. माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे, मी रेकॉर्डली बोलतो, माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे आणि त्याच्यात तथ्य पण आढळलेलं आहे. डिप्टी CO मॅडमनी याच्यात त्यांच्यावर कारवाई करा असं सांगितलेलं आहे. CO साहेबांकडे यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे, पण तरीही मी 1 वर्षापासून हा याच्यासाठी मी झटत आहे, पण कोणत्याही गोष्टीचा यांच्यावर काही मला न्याय मिळत नाही. पण मला CO साहेबांकडे अशी खात्री आहे की मला न्याय मिळेल आणि मी त्याच्यासाठी हा उपोषणाला बसलेला आहे. भ्रष्टाचार हे अंगणवाडीच्या सुपरवायझर व विस्तार अधिकारी व प्रभारी बाल प्रकल्प अधिकारी व त्यांच्या आशा सेविका या भ्रष्टाचारी आहे. हे 5-6-7 जण सगळे मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि यांच्या अकाउंटला पैसे सुद्धा आलेले आहे आणि हा डॉक्युमेंट सगळे माझ्याकडे अवेलेबल आहे. याच्यात मी शहानिशा करून मॅडमना सुद्धा बघितलेलं आहे, पण मला काही न्याय मिळतच नाही. हा भ्रष्टाचारांचा झालेला आहे ना, यांना निलंबित करायला पाहिजे, यांना सस्पेंड करायला पाहिजे आणि जो भ्रष्टाचाराचा पैसा यांनी लुटलेला आहे तो शासनाला जमा करायला पाहिजे. माझं नाव लवकुश विनायक राठोड, मी राहणार गेवराई तांडे.